तर हाय गाईज, माझ्या पुन्हा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचं ओमकार करता. आता वाजले दुपारी 12 वाजलेत आणि आता ब्लॉग स्टार्ट करतोय. तर गाईज ते पोरा आहेत, ते गोटे गेले. तर गाईज बघू शकता इथे आम्ही 3 जण आहेत. इथे गोटे गेलतो. आता हे बघा गोट्या. चला आता खेळताय. कधी दिवसातून खेळतो बाई आपण. 2-3 वर्ष आले कधी खेळलो नाही. तर गाई इथे असं रेस पाडतात आणि ज्या ती गर्ल आहे ना तिथे ना कोण असं जवळ असला ना तो 1 नंबर ना 2 नंबर खेळतात. आणि गद्दा होऊन तुम्हाला दाखवतो. काय रे दाबला. तर गाईच आता आमच्या दोघांची वीज चालू घेतलेले आहे. कशी डिस्टन्स कव्हर करतो भाई आम्ही. आता याचे 4 पाऊल ना. आता माझं बघू किती माझे होते. तुझं पण 3 नाही बघ मी आहे. तुम्ही आहे. चला आता खेळतोय. पहिले गल गटले काय नाही ना, पहिले मारत असतो. पहिले जर झाले ना हा तर 10-20 करायला लागतील तुला. मग ठीक आहे. काय बघू तेजू कसा मारतोय आता. बाबा इंजला. हे त्याने इंजला. 20 झालं ना तुझं. हा स्लो मला स्लो. आता काय गल आहे ना 70ची गल. काहीच अरे बारीक घेते बा कसा केलो मला खेळता पण येत नाही. आता दक्षचे बारे वाचलो. आता ओमकार दादा बघा कसा खेळतो आमचा. एवढं जवळ येणार पण आहे. आलो का हे आता 20 झालं ना. आता तुझं 50 झालं. 50 डायरेक्ट गल्ले आता गल आहे तुला. लावतो परला सारा. जर तुम्ही टेकला ना मला हा तर तुझा 10-20 परत काय असं आता गल का गल. हो तो पण तेजस पण आहे. मग त्याला पण मारलं. आता ओमकार त्याला गल घातलो डायरेक्ट आई घातलो. आता हा तर ओमकार दादाची चालू आहे परत आणि तेजसने मागितलेला आहे स्लो. कडीक न दिला आता गल ना. आता समोरात आला हा. तर काय जिंकलेले भाई. आता मी सगळ्यात पहिले मी जिंकलेले. आता यांच्या दोघांचे राहिले. तर गाईज बघू शकता आता हे दोघं राहिलेले आहेत. तर माझे तर मी जिंकलेले आहेत. 1 नंबर 2 नंबर कोण जिंकतो जेव्हा शेवट राहील ना त्याची गद्दा असेल तुम्ही दाखवतो. आता तर मी कधी खेळत पण नाही. तर अंदाजे लागतात आपलं. हे बघा तो आता किती वय आहे तुला. हा 80 टॉल आहे त्याला. मग 90 बी गल ना. मग परत 100 टॉला. तर या दक्ष किती आले तुझं पॉईंट्स 0 आहेत आणि याचे 80 झालेत. 80 होतील आता याचे. तर आता गाईच बघू शकता ते शूट पण घे असतं काय बाबा. 80 टॉला आता 90 बी गलणार. बघू आता गल होते का नाही. हे दोघं बघ कसं आक्रमण करतो एकमेकावर. त्याला तो इंजू पण शकत नाही. याला गल आहे. तर गाईज घातलेला भाई आता 100 टॉला आहे डायरेक्ट लास्ट. तर गाईज बघू आता आपण काय होते पुढे. आता दक्ष भाई नाही ऐकत भाई. झालं ना 20 झालं ना 50. आता याला पण 10ला पण गल आहे. आता 70 बी गल आहे. गल पण गाठला बाबा. आता 80 टॉल आहे त्याला पण. तुला काय वाटतं कोण जिंकेल आणि दक्ष तुला काय वाटतं कोण जिंकेल. ते काही त्यांचं लोकांना चाललंय माहीत काय करून. मला वाटतं तेजच जिंकेल कारण त्याला एकच 100 टॉला पाहिजे डायरेक्ट. दक्ष भाई बघू शकता आता बाबा. काय बघू शकता बाबा भाई जिंकलेला आहे भाई. तू सांग जिंकलेला आहे काय वाटतं तुला. आता त्याच्यावर गद्दा येईल मला बरं वाटतं. तुझ्यावर गड्डा आहे. तर काही दक्ष गड्डा आलेले. 1 नंबर कोण जिंकला 2 नंबर मी 3 नंबर दक्ष गद्दा आहे. दक्ष तुझ्यावरची गद्दा घेऊ शकतो का मी. हा नाही काय रे नाही का. तर बघू चला आता गड्डे घेणार आहे दक्ष. तर आता काय गद्दा म्हणजे कसं सांगू. तर रिंगणामध्ये ना 3 पाऊल चालायची फक्त. असं पाऊल टाकलं ना तिथं त्याची गोटी ठेवायची आणि इथले आम्ही चकू आणि त्याच्यानंतर आम्ही हे करू त्याला इंजू. तो तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. चला पूर्ण बघा. आणि आपले 500 सबस्क्राईब झालेले आहेत म्हणून धन्यवाद सगळ्यांचे. बघू तर गाईज बघू शकता बघ कसे उड्या मारतो. 3 उड्या मारले 2 झाले ना. आता 3री उडी आणि इथं त्यांनी गोटी ठेवायची. आता आम्ही दाखवतो आम्ही कसं चकतोय. तर गाईज बघू शकता आता आम्ही असं चकतोय. आता
आता तेजसनी चकलेला आहे. ये जवळ आलो सर मी ओमकार बाबा मी पण लांब आहे थांब. तू पहिले कर. तर गाईच ही माझी गोटी आहे आणि दक्षची आहे आणि तेजसची आहे. तर गाईच आता आम्ही ना काय करणार आहे त्याला कोणतरी इंजला ना त्याची गड्ड कंटिन्यू राहणार आहे आणि आम्ही मिक्स केली ना तर परत गेम खेळणार आहेत म्हणजे परतपासून स्टार्ट करणार आहे गेम. तर गाईज बघू आता कोण करतंय आणि कोण काय नाही होत. तर गाईज बघू शकते ही दक्षची गोटी आहे माझी. जर मी याला इंजला आपल्या यात्रा झाला ना तरी पण याची गड्ड कंटिन्यू राहील. तर गाईज बघू आला काय रे मी हुकलोय तुला कसं वाटतंय आता चांगला. आणि त्यात बाकी तेजसची आहे तेजसने मारले तो गड्डा आपली कंटिन्यू राहणार आहे. बघू आता तेजस खेळतोय आयला हारलो आम्ही गाईज तर गाईज आता आम्ही हारलेले आहेत दोघं जण आणि डग जिंकलेलं आहे बाई गड्ड याची वाचलेली आहे. तर गाईज बघू आता डबल पासून आम्ही स्टार्ट करणार आहे. तर गाईज बघू आता काय होतंय. तर गाईज आता सेकंड गेम स्टार्ट केलेले आहे. गाईज बघू शकता मी गली जवळच आहे हा आणि हा आणि हे दोघं जण आहे दक्ष आहे आणि तेजस आहे. तर गाईज बघू आता आम्ही काय होतंय. हां थांबा मीच करतो मीच करतो नाही तर चप्पल नाही 1 2 आणि 3 तुझी 3 आहे आणि तेजूची बघू आपण 1 2 3 दक्ष चला गाईज आता पहिले माझी खेळली आहे. तर गाईज आता यांच्यामध्ये दोघांना कोणाचं इंजा लागेल नाही तर आपलं नाही होणार नाही तर राहू देत चल इथं राहतो मी गलीजवळ राहतो. तर गाईच्या गलीजवळ राहिलेले तर गाईज त्याच्यात दक्षची बारे आलेले आहे बघू शकतात कुठलाही एवढ्या जवळच्या पण काय तर तेजसचे वारे आलेले आहे फार ना ओ मिस झालेले बाई. काय आता माझे बारे आलेले तर गाईज बघू शकता इथं दक्ष आहे कॅमेरामॅन इथं गोष्टी दाखवली. तर काय दक्ष आहे आणि आता मी बघतो आता काय होतंय आता. तर काय जिंकलेले आहे आपलं 20 पॉईंट झालेले आहेत नाही 50 पॉईंट झालेले आहेत. आता आम्ही एक टोला द्यायची त्याला 60चा. तर काय बघू आता खूप लांब आहे मी वाचला काय आता तेजच भेटलेलं आहे समोरच. आता आपला टोला आहे माझा हा गल आहे माझे. आता किती आपल्याला मला आलू पाहिजे 80 टॉला 90 गल 100 टॉला. तर गाईज जिंकलेलं मी परत एकदा पहिला. तर गाईज दक्षला तेजच भेटलेलं आहे बघा आता कसा खेळतोय. 50 पॉईंट 70 पॉईंट झाले 60 पॉईंट झालेले आहेत. आता 70वी गल आहे बघू आता गल गत्तो का नाही. आला 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 बाबा तर याला 80 टॉला आहे तेजसला 80 टॉला आहे ना गाईज दोघांना आता 80 टॉला बघू आता काय होतंय. तर गाईज मी कधी जास्त खेळत नाही आज ब्लॉग करणार आहे म्हणून इथे खेळतात पोरा मग तुम्हाला दाखवतात कसा खेळतात गेम. गाईज बघू शकता बोल. तर गाईज आता बघू शकतात तेजसवर गद्दा आलेला आहे मी आता जिंकलेला आहे. तर गाईज बघू आता तेजस गड्डा आलेले आहे आणि हे बोललेला की दक्ष हारेल पण तेजस हारलेले आहे दुसरी गेम. तर गाईज बघू आता काय होते आता बघा कसं आता खेळतोय 1 2 3 असं का इकडं नाही घ्यायचं सर्व घ्यायचं. आता तुम्ही तिकडे खेळता का हा हा ठेव तिथं गोटे आता. तर गाईज तेजसची गोटी नाही माझी गोटी आता त्याला इंजला त्याची परत गड्डा स्टार्ट होणार आहे. तर गाईज बघू आता काय होत आहे एवढं जवळ काय ओंकार आता तुला येण्याचा नव्हता माझी आता डबल गद्दा स्टार्ट होईल. तर काय करतो आता खेळ आता काय तुला काय वाटलं इंजली असती आता एवढा लांब. गाईज बघा आता परत गड्डा घेतो तो 2 एवढा वरती होतो का यार आम्हाला काय समजायला पाहिजे. कुठं होती याची इथं होती ना इथं ना. तर गाईज फायनली तेजसची मग गद्दा झालेली आहे. तर गाईज उन्हाळ्यामध्ये एकदा तरी गेम खेळा पाहिजे तुम्हाला लय आनंद वाटेल. तर गाईज तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय.